तर नमस्कार मित्रांनो, तर ह्या ठिकाणी पाहू शकता आपण घराला लागणारे तोरण लग्नासाठी किंवा घराच्या पूजेसाठी आपण पाहू शकता. या ठिकाणी आहे 5 नारळाचं तोरण. तर नवीन घर बांधल्यानंतर किंवा लग्नासाठी सुद्धा लागतात. तर आपण पाहू शकता या प्रकारचं 5 नारळाचं तोरण. तर या ठिकाणी आपल्यापाशी खूप सारे प्रकारचे तोरण आहेत. तर आपण पाहू शकता. तर ह्याच्यानंतर ह्याच डिझाईनमध्ये आपल्याला पाहू शकता 5 नारळाचं तोरण, पण खाली लेस येते डिझाईनची, जे की अट्रॅक्टिव्ह दिसते खूप. तर काय ह्या प्रकारे आपण पाहू शकता. आपण घराला लावू शकतो तोरण, जे की खूप सुंदर दिसते. नवीन लग्न घराला सुद्धा लावले जाते तोरण. तर ह्यासोबत आपण पाहू शकता आपल्याकडे 7 नारळ सुद्धा तोरण आहे. याच्यामध्ये येतात 7 नारळ खाली. दोन, तीन, चार, 5, 6 आणि 7. तर काय ह्या प्रकारचं हे 7 नारळाचं तोरण. ह्याच्याचमध्ये खूप सुंदर अशी लेसची डिझाईनमध्ये येते 7 नारळ, पाहू शकता. तर ह्याच्यानंतर आपल्यापाशी आहे 9 नारळाचं तोरण साध्यामधून. तर 9 नारळाचं तोरण ह्या प्रकारे येते, खूप लांब असते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता खाली 9 नारळ आहेत आणि याच्यामधूनच 9 नारळाचं हे भारीवालं तोरण, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता लेसचा वापर केलेला आहे आणि थोडी ॲट्रॅक्टिव्हनेस दिलेली आहे तोरणाला या. तर खूप सुंदर दिसते घरासाठी. नवीन घराची पूजा असेल तर आपण लावू शकता. ह्याच प्रकारे आपल्याकडे आहे 11 नारळाचं सगळ्यात मोठं तोरण, आपण पाहू शकता. तर 11 नारळाचं सगळ्यात मोठं तोरण आपण पाहू शकता. ह्या प्रकारचं खूप सुंदर दिसते, घरासाठी आपण वापरू शकता. तर जवळपास 4.5 फुटाचं हे तोरण येते, 4-4.5 फुटाचं. ह्याच्यासोबत सिम्पलमध्ये सुद्धा आपल्याकडे 11 नारळाचं तोरण आहे, खूप मोठं साईजला. तर हे आहे साध्या सिम्पलमध्ये 11 नारळाचं तोरण, सगळ्यात मोठी साईज येते.
गणपती बाप्पाचा फोटो आपण पाहू शकता, खूप सुंदर.